त्याच्यावरूनच कळतंय ना आपल्याला काय ते. वहिनी सोडून द्यावं सगळं, तुम्ही आणि यमुना जाऊन झोपा. हा सोडा सगळं ते. काय आहे, कोळसा कितीही उगाळला ना तर तो काळाच निघतो नाही का. यमुने, मला बाबांनी कधी नाही मारलं, तूही नाही मारलंस, पण आज दिकूनी असा हात उचलावा म्हणजे हे त्याच्या मनात आधीपासून होतं ना. तू मनाला लावून घेऊ नकोस असं नाही म्हणणार. आणि मी म्हटलं तरी जे घडलंय ते विसरता येणार नाही. पण ही घटना सहज घडलेली नाहीये. बाबाजी, गुरु, झिंगरोबा हे सगळं बघत असतील. मी त्यांना कौल लावून काय तो तोड विचारते. हा चल, आज चला आता. उठ उठ उठ. चल ये. हो, तुम्ही पण चला आता आतमध्ये. नको तिकडे नाक खुपसून उगाच शिव्या खाऊ नका. चला. आलोच. तू हो आत आणि ह्या विनूला पण घेऊन जा. मी जरा वहिनी. विन्या, नाव काढू नकोस तिचं. आता ही वेळ तिची चिंचेवर नाही तर पिंपळावर झोलायची आहे. तुला पण नेल ती फरफटत. चल आज, चल आधी. विनू तू चल आधी आत. काय वहिनी 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 चल चल, आपलं तेच. बाबाजी, बाबाजी, अजून जल सिद्ध व्हायला येळ आहे बाहेर. या ते तारे चमकून नाहीसे होत आहेत की नाही, तसं नाही व्हायला पाहिजे. ते कायमचे चमकले पाहिजे. मगच आपण म्हणू शकतो का हे जल सिद्ध झालंय. बाय आता आवाज बी जवळ आली. आमचा संकल्प पूर्ण व्हायलाच पाहिजे. अष्टोत्तर आजच पूर्ण होणार आहे. आणि मग अवसेला आमचा संकल्प. आज तर पूर्ण कसं होणार? 7 झाले, अजून एक बाकी आहे की. अरे डोमकावळ्या, तुला कसं पाहिजे सांगू मी? जे काही सांगायचंय ते चकूच्या कानात सांगेल मी. कसं ते काय चाललंय भैरू दादा? सांगतो सांगतो. हे जल पूर्ण कायमस्वरूपी तारे असल्यागत चमकणार आणि ते जलसिद्ध होणार आणि मग त्याचा उपयोग होणार. आमुषच्या दिवशी हे जल बाबाजी त्या 8 मुलांच्या अंगावर टाकणार आणि टाकून देणार आणि मग बाबाजींना सिद्धी प्राप्त होणार. बाबाजी कुठं बी कोणाच्या बी रूपात जाऊ शकणार. म्हणजे अरे तुला नाही समजणार. पर मला हे समजलंय की आपलं गुरु महागुरु होणार.
अरे काय किटकिट आहे ह्या पोरांची? विठुरा, आता या मुलांना तूच वाचव. तू आणि सखुताईने आणलेली माझी वाचा या दुष्ट बाबाजींनी काढून घेतली. आता तूच माझा, या मुलांचा आणि माझ्या सखुताईचा आधार. कोणी बांधलं मला? सोडा सोडा सोडा, नाही तर आगच लावतो आता. सोडा. विठुरा, आवडं लवकर बरं कर. ते खूप प्रेमळ आहेत रे. त्यांची ही अवस्था मला बघवतच नाहीये, सहनच होत नाही. पण मी काय करू रे, हे करणं मला भागच होत. कोण आहे? मेले मेले कोण आले? अगं वच्छे, अगं किती घाबरतेस. कोणी आलेलं नाहीये. अगं मी एक छोटीशी जांभई दिली. अगं माझ्यासारख्या शूर माणसाशी बायको असून तू घाबरतेस. उगाच फुशारक्या मारू नका. आणि काय हो, मला सांगा, तुम्ही त्या चेटकिणीला परत घरात का आणली? आणि हो, तिने जो काय धिंगाणा घातला तो बघितलात ना? दिघूला तर तिने बांधून ठेवलंय. माझ्या छातीतली धडधड काही कमीच होत नाहीये. हो, मला वाटतं त्या दिघू सारखंच तिने तुमची अवस्था केली तर. अरे सोड, तू माझ्यासारख्या शूर आणि चतुर गजाची तू काळजीच करू नकोस. मी सगळा बंदोबस्त केलाय. म्हणजे तुम्ही काय काय केलं तरी काय? ते अंगावर पांघरून घेऊन झोप. अहो, काय करताय? झोप.